राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे। 30 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छुक आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाच्या वाट्याला ही जागा येणार याची उत्सुकता आहे। विधान परिषदेसाठी रस्सीखेच, मवियात कुणाच्या वाट्याला येणार जागा, भाजपकडून कुणाला मिळणार संधी। राज्यातल्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होऊ घातली आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे, कारण विधानसभेतील संख्याबळावर ही निवडणूक लढवली जाणार आहे। विधानसभेतील कुणाचं किती संख्याबळ आहे त्यावर एक नजर टाकूया। भाजपकडे 131 आमदार आहेत, शिवसेनेकडे 57, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 40 असं महायुतीचं एकूण 228 जागांचं संख्याबळ आहे। विधान परिषदेत एक सदस्य निवडून येण्यासाठी 28 ते 29 मतांची गरज आहे। संख्याबळानुसार भाजप महायुतीच्या 9 पैकी 8 जागा या निर्विवादपणे निवडून येणार आहेत। मात्र खरा गेम जो आहे तो 9वी जागा म्हणजेच महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे जर मैदानात नसतील तर राष्ट्रवादीकडे असणारी अतिरिक्त मतं आणि महाविकास आघाडीची काही मतं आपल्या हाती लागली तर 2022ची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजप महायुतीकडून जोरदार प्रयत्न केले जाण्याची दाट शक्यता आहे। महायुतीचं संख्याबळ पाहता भाजपचे 5, शिंदेच्या शिवसेनेचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 उमेदवार सहज जिंकून येऊ शकतो। भाजपचे 5 उमेदवार निवडून येणार असल्यानं भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी आहे। हे तर कोर कमिटी आणि आम्ही काही शिफारशी केल्यावर केंद्रीय इलेक्शन जे आमचं समिती आहे ती निर्णय करतं। महाविकास आघाडीतील संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीचा 1 उमेदवार विजयी होऊ शकतो। महाविकास आघाडीतलं संख्याबळ बघूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 20, काँग्रेसकडे 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे 10, माकप 1, शेकाप 1 असं एकूण संख्याबळ 48 आहे। महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणणे एवढं संख्याबळ नाहीये, त्यामुळे मवियातील कोणत्याही पक्षाला इतर 2 पक्षाच्या मदतीची गरज भासणार आहे। तुम्हाला माहिती असेल जेव्हा त्यांचं सरकार पडलं तेव्हा ह्याच लाचारांनी सांगितलेलं ना की मी विधान परिषदेचे पण राजीनामा, कुठे गेला राजीनामा? आता नाक घसटत सगळीकडे फिरेल, आमच्या फडणवीस साहेबांना लपून फोन करणार, बाकीच्या लोकांना कुठेही फिरेल, आता कुठेही फिरेल। म्हणजे उद्या विधान परिषदेनंतर आता सरपंच पद येतात, आता ग्रामपंचायती निवडणुका, तिथे पण उद्धव ठाकरे इच्छुक। त्यांच्या साहेबांसारखे उद्धवची नाहीये, उद्धवची स्वाभिमानी बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत, ते कोंबडीजवर नाही आहेत। विधान परिषदेच्या एका जागेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये या जागेवरून रस्सीखेच आहे। काँग्रेस पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक भूमिका जाहीर केली आहे की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब विधान परिषदेत जाणार असतील तर ते त्यांना पाठिंबा देतील, ही त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली। आता शिवसेनेकडून कोणाला पाठवायचं याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतील। दुसरा उमेदवार देण्यात आला तर तुमची भूमिका काय असेल? स्वतः उमेदवार आम्ही चर्चा करू, अजून काही त्यापासून संपलं नाही। आम्ही पार्टीच्या आमचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते चर्चा करून त्या संदर्भातला आमचा निर्णय आम्ही ठरवू। विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे अतिरिक्त मत आहेत, त्यामुळे महायुतीनं अधिकचा उमेदवार दिल्यास निवडणुकीत चुरस वाढणार आहे। राहुल झोरीसह नरेश बोबाटे, न्यूज 18 मराठी, मुंबई।